इसके अलावा लोकशाही अन्ना भाऊ साठे में फातिमा की जो गली है वो प्लास्टिक की दुकानें के पीछे कार्पेट की दुकान के पीछे गली है तो 70,59,300 ये ड्रेनेज लाइन के वास्ते। ड्रेनेज लाइन वहाँ पर इतनी खराब है, आज लोग वक्त एकदम लास्ट टाइम निधि वहाँ पर ज़्यादा नहीं मिली थी, न वो हालांकि हम मांगनी कर रहे थे 20 लाख 25 लाख 30 लाख ऐसा दे रहे थे, लेकिन इस मरतबा जब ये सब मिला के बहुत ज़्यादा हो गई, चारों नगर के वक्त मिलकर गए हैं ना। इसके अलावा महाराष्ट्र में जयंती शहरी रोजगार योजना मिर्जापुर देशभर से होलीदैट से लेकर सेवा मंदिर से कमरू नीसा स्कूल से मरकज से हलवाई छोड़ तक ये ड्रेनेज लाइन का मंजूर हुआ है। 1,82,574 लेखी पत्र 9 ऑगस्ट नागरी शहराच्या मुस्लिम समाजासाठी कब्रस्तानसाठी विकासासाठी मागणी केली, त्या पद्धतीने सगळे विषय मंजूर झालेले। ड्रेनेजसाठी 1.25 कोटी रुपये, लाईटसाठी 90 लाख रुपये, इतर कामासाठी 60 लाख रुपये, सगळे विकास झाला ना। हिंदू मुस्लिम म्हणून तुम्ही काय वातावरण खराब करत असेल, हिंदू मुस्लिमचा प्रश्न येत नाही, या समाजाने मागणी केली, त्या समाजाने सगळं मागणी केलेली आहे आणि सगळे विषय मंजूर झालेले आहेत। आता ते तुम्हाला ते पत्रकारांना माहिती आहे की कोण कशासाठी बसतंय, काय निर्णय, कोणाला मॅनेज करून बसलेले आहेत, उपोषणला बसल्यावर कोणी आमदारांनी फोन करून ते उपोषण उठवा लावणार आहेत, हे पुढचं काय करून ते बघायला तुम्ही तुमच्या समोर स्पष्ट येणार आता पत्रकारांसमोर। आज मी बुखारतर बसतो, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे ते पूर्व नियोजित निवेदित आहे तो। मुंबईत पण तसंच केले, आता सोलापूर तसंच होणार, तुम्ही बघाच बघा बसल्यावर कोण येणार, त्याला उपोषण सोडा म्हणणार, मग एक समाजासाठी अहो समाजात सगळे कामं मंजूर झाले, कागदपत्र येतं, जे तुम्ही मागणी करतात ते सगळे मंजूर आहेत। अजून गरज बसवण्यास गरज काय, हिंदू मुस्लिमचे काय प्रश्न आहेत तर ऑल इंडिया मस्जिद मुस्लिम सर्व जाती धर्माला घेऊन जाणार आहे, ते काल आंदोलन करणार आहे, आज तुम्ही पत्रकार परिषद घेता, काय कारण? ऐकून तर घ्या, तुम्ही आता पात्र साहेबांनी सांगितले की तुम्हाला डॅमेज करण्यासाठी नगरसेवक काय करत नाहीत, नौकेत असं दाखवण्यासाठी काय चर्चा होती नागरिकांमध्ये की तुम्ही काय करत नाही। आमच्या 9 नगरसेवकांनी काय केले हे तुमचं कागदपत्र दाखवत आहे, कागद आम्ही कसं बोलणारच तोंडी दाखवतो तुम्हाला, कागदपत्र आमच्याकडे जे निधी मागणी केली आमच्या नगरसेवकांनी, आणि बोर्डामध्ये असं जागेदार असो, असं रुंडीदार असो, बाबा असो, तो ऐसा भक्तीर असो, वायदा असो, हे सगळे नगरसेवक बोलणार आहेत। त्यांचा काय होत आहे कि आमचे काय पत्रकार काय तिने काय बोलतात ते दाखवत नाहीत। और तुम्हारा हमारे सदस्य इन्होंने गठनेता को फोन किया कि सोलापुर शहर के समाज के जो प्रश्न ऐकून घ्या, हे जे प्रश्न मांडा पडतात तिने 4थ्या महिन्यात ज्या ज्या खबरस्तानचे प्रश्न आहेत, जो समाज के प्रश्न है, ये लेटर देकर उनको मांगनी किया, ये लेटर हमारे पास। उसके बाद उन्होंने इनके अभी देखो हिंदू मुस्लिम का सवाल नहीं, ऑल इंडिया मुस्लिम सभी जाति धर्मों को लेकर चल रहा है। आज तुम प्रोपेगेंडा जो कर रहे हैं मुस्लिम समाज को नहीं मिला बोल के, मुस्लिम समाज का एक समाज का प्रश्न नहीं, सभी समाज का प्रश्न है, यहाँ हिंदू समाज का उतना हक है, मुस्लिम का भी उतना हक है। आज तुम हाजी सर भाषण नका हो, परवा 20 मधील फिरून नागरिकांना तुम्ही विचारा की आमचं काम चाललंय का नाही। आम्ही 8 नगरसेवक, आमचे कॉप्टचा नगरसेवक, पूर्ण 9 नगरसेवक, आता सध्याला आम्ही 50 लाखची कामाची यादी दिली। त्याच्यातला आमचे आयुक्त साहेब महापौर आणि पक्षनेता सांगितले की ह्या वेळी आपण अर्धा पास करू, 25 लाख हडवून दिली, 8 लाख वाढवायची दिली। परत दिवाळी झाल्यानंतर ते पण पुढचा जे आहे बजेट ते पण आपण करून मग आम्हाला ते देशात दिले। समज का पॉसिबल नाही, जे विरोधक आहे ते लोकांनी अरे जे पंडित आमच्या समोर ज्यांची लायकी नाही, लोकांनी त्यांची जागा दाखवली, त्यांना कोण आहे नाव तर सांगा, नाव पूर्ण तुम्हाला माहित आहे, लय लोक आहेत तुमचं बघा, ज्या लोकांसाठी समोरचा माणूस आम्हाला हे करून त्यांच्या बरोबर फिरले आणि ते 5 वर्ष त्यांच्या विरोध बोलत होते, आता त्यांच्या बरोबर गेले
तर हे प्रश्न त्यांचा आहे, आमचा नाही. काय सल्ला द्याल त्यांना? आम्ही सल्ला हेच देईल की नऊ नगरसेवक आमचे एम.आय. पार्टीचे आम्ही काम करालो प्रभाग 14 मध्ये आणि प्रभाग 20 मध्ये, ते अजून प्रभाग 16 मध्ये पण आम्ही काम करालो, 17 मध्ये पण करालो, 22 मध्ये पण करालो. आम्ही आमचे कॉकचे नगरसेवकला पण हेच आम्ही बसून सांगितलं की जिथं आमचे नगरसेवक नाही तिथं पण आम्ही काम करणार नाही. तुमच्या विरोधात लोक त्यांना दिलेत की उत्तर साहेब इलेक्शन मध्ये. आता परत लोक उत्तर देतील त्यांना, कोण काम करणार कोण काम करणार नाही. अभी आपका सवाल है कि माजी अध्यक्ष ने ऐसा बोला, माजी अध्यक्ष का बोलना है ऐसा है, नहीं एक्चुअल में उनको पता नहीं है, शायद से उनको मालूमात नहीं और नॉलेज नहीं इस चीज़ की कि ये जो ठहराव है 25 नवंबर 2025 में 3 नवंबर 2025 में ये माइनॉरिटी मिनिस्ट्री से 1 करोड़ रुपए मंजूरी का ऑर्डर हुआ है और आयुक्त के पास एस्टिमेट हुआ है उसका मार्च में, और उसका जो है ठहराव शायद से 20 तारीख के बोर्ड में हो गया. अभी वो ठहराव है ना 20 तारीख को ठहराव हो गया. मुस्लिम के 3 कब्रस्तान है उसमें. पहला कब्रस्तान है जन्नतुल फिरदौस रामवाड़ी, दूसरा है जय साहब कब्रस्तान, तीसरा है चिरागली तकिया और यहाँ के रास्ते के काम है ये इंटरनल तीनों. और उसके अलावा अभी बोल रहे थे कि कब्रस्तान को निधि नहीं मिली, तो ये शासन के पास से माइनॉरिटी मिनिस्ट्री के पास से ये पैसा मंजूर कराया. इसके ऊपर काम हमारे पूरे 9 नगर सेवक का पाठ पुरावा है. और इसके अलावा मैं बोलना चाहूंगा सामाजिक कार्यकर्ते MD शेख, इनके फर्जन इरफान शेख, इसका भी उसका पीछे पाठ पुरावा है. इरफान शेख, MD शेख और ये हम 9 नगर सेवक मिलकर मुस्लिम समाज के जितने कब्रस्तान है इसके ऊपर हम पाठ पुरावा किए और इरफान का भी रोल है उसमें. उस वजह से ये ठहराव 20 तारीख को मंजूर हुआ और इसमें 1 करोड़ रुपए निधि मिल रही है. तो मुझे नहीं लगता, शायद उनको पता नहीं इसलिए उन्होंने ऐसा बोला है. ड्रेनेज आणि पाण्याच्या प्रश्नावर पण ते भाष्य करतात. अभी फिलहाल को नगर उत्थान योजना के अंदर जो है नगर उत्थान जिला स्तर योजना में स्वर्ण जयंती में 6 करोड़ रुपए का इन्होंने तरतूद करे थे. कौन? बीजेपी वाले और महापालिका वाले. तो हमारे सबके ऊपर लेटर लिए, उसमें हमारे मुगल आपा के 15 लाख है, इनके 20 लाख है, चौधरी सुफिया आपा के, और मेरे 15 लाख है, जागीरदार के 10 लाख है. ऐसे मिलाकर हमें 50-60 लाख रुपए सिर्फ हमारे 20 प्रभाग को स्वर्ण जयंती स्ट्रीट लाइट पर मिल रहा है. और नगर उत्थान जिला स्तर योजना में 2026-27 में हमारे ये जो 97 नंबर ठहराव है, 97 नंबर के ठहराव में मेरे 25 काम है रोड के और चौधरी के 20 काम है. बाकी हमारे दोनों नगर सेवक को नरेंद्र काड़े ने और महापौर ने बोला है कि आपके काम सूचा कर दो, कहाँ कहाँ करना है. दलित लोकशाही अण्णाभाऊ साठे दलित बस्ती में हमारे मेरे तकरीबन गजान नगर के और अम्बेडकर नगर के 2 काम है, दूसरे हमारे साथ वाले साथियों के भी काम है. तो बोलने का मतलब ये जो 97 का ठहराव है उसकी कॉपी शायद से जिसको पता नहीं उनको देना चाहिए. ये ठहराव में हमारी मंजूरी है. अब ये जो है इसके ऊपर बजट की तरतूद महापौर, पालक मंत्री, DPDC जिला निवारण समिति में जो हमको बजट मिलेगा तब हम आपके सामने बताएंगे. हमारी अभी फिलहाल को तो हमारे इतने काम जा चुके हैं. शेख यांनी दिनांक 4 मे 2026 रोजी जी काही मुस्लिम कब्रस्तान येथील जे विविध विकास कामं करायचे आहेत त्या संदर्भात आयुक्तांना भेटून रिक्त अर्ज दिलेला आहे. त्या अर्जाचं दखल घेऊन आयुक्त साहेबांनी ह्या आत्ता आपण जे कामाची जी लिस्ट लागलेली आहे, सोलापूर शहरातील जन्नतुल फिरदौस कब्रस्तान, सोलापूर शहरातील मोदी कब्रस्तान, चिरागली कब्रस्तान, जडेसाब कब्रस्तान येथील अंतर्गत सुशोभीकरण व अंतर्गत रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करणे याच्या संदर्भात परवाच 20 तारखेच्या बोर्डात ती मंजुरी दिलेली आहे. परंतु आता वास्तविक पाहता आपण जर पाहत असाल तर काही लोक एक षड्यंत्र करत आहेत, एक स्टंट करत आहेत असं मी जाहीरपणे सांगतो की काही विकास कामं होत नाहीत. परंतु आम्ही मे मध्ये आमचे ऑल इंडिया मजलिस इत्तेहाद मुस्लिमींचे गटनेता यांनी आयुक्तांना रितसर पत्र दिलं होतं. त्यानुसार 20 तारखेच्या बोर्डात ते मंजुरी देखील मिळालेली आहे. परंतु काही काम होत नाही, काही उगं बेछूट आरोप करायचं, एक स्टंट करण्याची पद्धत आता हे जे काही विरोधक जे आमचे आहेत तुम्ही म्हणत आहेत, जर त्यांनी आमचे असले असते तर ऐन 2026च्या महापालिका निवडणुकीत ऐन सगळ्या समाजाला वेटीस धरून व सर्व उमेदवारांना सर्व आपले जवळचे हित चिंतकांना सोडून ते राजीनामा देऊन पळून गेले नसते. माझं ठाम मत आहे. कारण जेव्हा समाजाची तुमची गरज होती, समाजाच्या सर्व नगरसेवकांना तुमची गरज होती, सगळ्यांना तुमची गरज होती, परंतु तेव्हा तुम्ही सोडून गेलेला आहात. परंतु आता जेव्हा सगळे आमचे नगरसेवक 9चे 9 नगरसेवक एकंदरीत 9चे 9 नगरसेवकांनी 6,35,75,000 व स्वीकृत नगरसेवकांनी 66 लाख रुपयाचं विकास निधी काम केलेलं आहे.
एवढं करत असताना देखील वारंवार फक्त एक काहीतरी एक ट्रिपसाठी सोलापूरचे लोक गोवाला, पुन्हा, मुंबईला, लोणावळ्याला जातात, परंतु जर ट्रिप करण्यासाठी मुंबईवरून सोलापूरला येतात का, असं सर्व सोलापूरच्या समाज बांधवांना एक प्रश्न पडलेले आहे की सोलापूरला महिन्यातून, 1.5 महिन्यातून, 15 दिवसात येऊन काय करणार. जर तुम्हाला सोलापुराचे सगळ्यांची प्रश्नाची जर जाण असतील, जर सर्वांची समाज बांधवाची जे कौम म्हणता तुम्ही, कौमचं काम होत नाही, समाजाचं काम होत नाही, जर एवढीच तुम्हाला समाजाची जाण असली असती तर तुम्ही तळटोकून इथं समाजात रोज इथं सोलापुरात सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध असेल असं तुम्ही ठिकाण निवडा, इथं राहून तुम्ही दाखवा. उठके सूट यायचं, आपण हे उपोषण करणार, हे करणार, 15 दिवसाला, 20 दिवसाला मीडियामध्ये, प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये येऊन काहीतरी एक बेछूट आरोप करायचं जे बिनबुड्याचे आहेत. परंतु ऑल इंडियामध्ये संयुक्त मुस्लिमचे सर्व नगरसेवकांनी आपल्या आपल्या वार्डात व सोलापूर शहरात केलेले आहे. आपण मला संपू द्या. आणि नाही, आपण जेव्हा विचारलेलं होतं पत्रकार बांधवांनी की आपले नगरसेवक नवीन आहेत, त्यांना माहित नाही असं त्यांनी म्हणले. नवीन नाही, आमचे गटनेता हे एक मागील 3-4 टर्मापासून ते निवडून आलेले आहेत, सभागृहातील सिनियर मोस्ट लीडर आहेत. विकास कामं कसं करायचे आहेत त्यांना माहिती. आमचे बंधू आझर हुंडेकरी देखील आहेत, आझर जागीरदार आहेत, आमचे हाजी साहेब आहेत, बाबाबाई आहेत, आमचे मोगल आपा आहेत सगळे, आणि आमचे पागनगरी मॅडम आहेत, हे सगळेजण मिळून, आणि आमचे चौधरी मॅडम आहेत, सगळेजण एक वट बुक्स प्रमाणे सगळं समाजाचं काम करत आहेत. आपण पाहिलं की 2026च्या महापालिका निवडणुकीमध्ये काय झालं. मी प्रभाग क्रमांक 22 मधून ॲडव्होकेट सिराज रजा शेख 22D मधून उभा होतो. तिथे आम्ही निवडणुकीच्या पहिले 3 महिन्यापूर्वी आमचे निरीक्षक अनवर सादात साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व प्रभागात आम्ही पिंजून काढून जेणेकरून समाजाचा तिथं विकास व्हावं. गेल्या वेळेस प्रभाग 22 मध्ये 2017ला समाजाचे मतं विभागले होते, त्यासाठी समाजाचा तिथं माणूस निवडून आलेला नव्हता. परंतु यावेळेस आम्ही प्रभाग 22च्या सर्व समाजाची बैठक घेतली. सर्व जे अपक्ष उभारणारे उमेदवार आहेत ते पाठीमागे सरकले. परंतु जे काही तथाकथित जे आता आंदोलनकर्ते आहेत त्यांनी येऊन, जे आमच्यासोबत एक माणूस होता जो माझ्यासोबत पॅनलमध्ये त्याच्या घरच्यांना उमेदवारी देत होता, त्याला काहीतरी वेटीस धरून, त्याला काहीतरी शिकून, त्याला बळजबरीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादाचा तिकीट घेण्यासाठी बळ लावलं. का मी ॲडव्होकेट सिराज शेख, मी मुस्लिम समाजाचा नव्हतो, मी कौमचा माणूस नव्हतो, मी आलाच तर तुमचं सगळ्या कौमचं एक भला झालं नसतं का. तेव्हा तुम्ही समाजाची तुम्हाला जाण नव्हती, आणि तुमच्या हे ऐन वेळेस तुम्ही राजीनामा देऊन जे समाजाच्या पाठीत तुम्ही खंजर खुपिसलेलं आहे, त्यामुळे MIM पक्षाचे 10 नगरसेवकाचं नुकसान झालेलं आहे. मी ठाम सांगतो. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग. सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.